तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका स्वयं स्वागत करतो अजून एका ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल की काय विषय झाला आहे गुत्त एका मध्ये इथं काय झालं आहे. मी कॉलेजवरून आलतो आत्ता, जस्ट कॉलेजवरून येतोयच म्हणजे घरी चाललो आहे. आणि आत्ता इष्टीतनं उतरलो आहे, हो का घरी चाललो आहे. आणि काय झालं आहे, इतकं ऊन आहे, फोन इतका गरम झाला आहे, इतका ओव्हरहीट झाला आहे की कॅमेरासुद्धा नीट हे होईना, वर्क होईना. त्याच्यामुळे मग घरी आल्यावर कंटिन्यू केलं मध्येच, कारण बंद पडलं मोबाईल. कारण की ऊन इतकं होतं ना, आणि त्यात उन्हात आधीच वापरलेला मोबाईल मी, लय गरम झाला मोबाईल आणि अजूनसुद्धा गरम झाला आहे. घरी आल्यावर थोडासा गार केला, खिशात होता म्हणून गार झाला आहे. तरी बघा थोडं अजून मध्ये जरा लॅग होतं आहे. त्याच्यामुळे काय करतो आता, ठेवतो मोबाईल फ्रीजमध्ये. त्याच्या आधी काय केलं की बटाटे हे चिरलेले मी, आणखी घरी आलून भाजी बघितली तर वेगळंच काहीतरी केलं तर त्यांनी, वाटाणा तसलं काय मला खाऊ वाटत नाही आधीच. मी काय केलं, घरी आलो बटाटा वगैरे चिरला फ्रेश होऊन. बटाटा चिरल्यावर मग मसाला बिसाला ते टाकून त्यात मस्तपैकी बटाट्यात म्हणलं सुक्की भाजी करावी. आपल्याला सगळं येतं, कारण कधी जरी आडलं ना आपण शिकून घेतलं. 1 hour later. तिथून घरी आवरल्यानंतर मस्त जेवण वगैरे गेलं. तर 54ला आपलं होतं काय ते काम नव्हतं म्हणाला, तसं म्हणलं असंच गेलतो, करमत नव्हतं घरी. त्यामुळे गेलतो 54ला. चाललो घरी. A few moments later. तिथून आलो मग रानात, कारण की काय झालं तर रानात जे कुड्या पडलेल्या ते वेचायच्या होत्या रानात. म्हटलं तेवढंच खायला होत्याला घरी घेऊ, आणि लय कुड्या पडलेल्या. म्हटलं मग टाईम लॅप्स लावला आपला कोपऱ्यावर आडवा, कारण फोन बसत नव्हता. कसं तरी दगडाला ॲडजस्ट केला, आपल्याकडे सध्या ट्रायपॉड नाही. त्याच्यामुळं कसं ते ॲडजस्ट करून तिथं लावला फोन, केला आपलं कुड्या गोळा. नंतर कुड्या वगैरे गोळा करून आलो आपलं इथं हे करायला, आंघोळ करायला. आंघोळ केली मी नानूने झिंगीने मस्तपैकी. काय त्याला काय असतं तेव्हा की आंघोळ. म्हटलं आता चाललोय घरी मस्तपैकी, कारण की काय आता काम वगैरे केले खालचं मस्तपैकी. काय होतं की निम्मा गहू आहे ना, म्हणजे अशा प्रकारे गहू केला तर त्यांनी होता, पण निम्मा गहू काय झालं तर पडलेला वाऱ्याने. त्याच्यामुळे त्यांनी बाया लावल्या, गाडला गहू, आणि निम्मा मशनीने केला. आणि काढलेलं त्यांना वाटलं की मशनीत जाईल गहू, करता येईल, पण मशनीने काय करता आलंच नाही. तो तसंच ठेवला. आणि जे नुकसान झालेला गहू होता खाली, जे पाकळ्या पडलेल्या, ते वेचाय गेलो तो. आता त्याचं ते गहू काढून आपल्याला खायला होणार आहे तो गहू. तुम्ही म्हणसाल लोकाचा गहू आहे का काय? ते लोकाचा गहू नाही, आपल्याच महिना ह्यांचा गहू आहे, म्हणजे माझ्या चुलतीचा गहू आहे तो. त्याच्यामुळं गेलो तो वेचायला. त्यांनी सांगितलेलं, म्हटलं जेवढं काय होतं तेवढं वेचा तुम्ही आणि तुम्हाला ठेवा. मग गहू विसून मी झिंगे आलो वरती. तेवढ्यात मग म्हणली हे जे आणलं आहे गहू ते हानपण. हे का हाणतोय मी आता, ह्या गव्हाच्या पकड्या आपण आणलेल्या रानातनं त्या. मग हे काय करायचं, ह्याच्यात हाणायचं ते, त्यातनं गहू साईडला काढायचे आणि पकड्या साईडला काढायच्या. ते झाल्यानंतर आलो घरात, लय दमलेलो आधीच. मग आलो घरी, म्हणलं थोडा अभ्यास तरी करावा, लय दिवस झालं पुस्तकांना हात वगैरे नाही लावला. तर बघितली पुस्तकं इथं आहेत, इथं पण होते आपली बॅग. घेतली बॅग आणि बसलो अभ्यासाला. मग भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा.